जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी यशोदनंदन व्रजदन रंजन यशोदनंदन व्रजदन रंजन जमुना तीरा वनचारी जमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी यशोदनंदन व्रजदन रंजन यशोदनंदन व्रजदन रंजन जमुना तीरा वनचारी जमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare
Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Jaya Radha Madhava Radha Madhava Radhe, Jaya Radha Madhava Radha Madhava Radhe, Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe,
Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Prabhupada, Jaya Prabhupada. Prabhupada, 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 Jai Jai Prabhupada, 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 Gaur Pimanande. Jayam Vishupad Paramahamsa Pri Vrajgacharya Stotra Satta Sri Srimad His Divine Grace Srila Bhai Charan Naravinda Bhakti Vedanta Swami Sri Prabhupada Ki Ananta Koti Vaishnava Vrinda Ki ISKCON BBT Founder Charyas Divine Grace Srila Prabhupada Ki Namacharya Sri Haridas Thakur Ki Samaveta Bhakta Vrinda Ki Harinam Sankirtan Ki Grantaraj Srimad Bhagavatam Ki Jai Nitai Gaur Pimanande. All glories to the assembled devotees. All glories to the assembled devotees. All glories to the assembled devotees. All glories to Sri Guru and to Sri Gauranga. All glories to Sri Prabhupada Ki. Hare Krishna. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं परम सौभाग्य आहे की आपल्या सासवड सेंटरमध्ये परमपूज्य भक्तिराघव स्वामी महाराज आले. हरी बोल. महाराजांचं आपलं खूप विशेष असं नातं आहे. कारण आपल्या पांडुरंग भवनची जी भूमिपूजन कार्यक्रम होता त्यासाठी महाराज उपस्थित होते आणि काल जेव्हा महाराज आले तेव्हा ते विचारत होते ही तीच जागा आहे का. तर आम्ही म्हटलं की हो. महाराज म्हणले का इंच नाही इंच वापरला गेलेला आहे. तर वास्तविक रूपामध्ये हे आपलं परम सौभाग्य आहे की महाराज त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्याला इथे संघ देण्यासाठी आलेत. शिरवळ, जेजुरी, फलटण, साखरवाडी आणि आता सासवड या ठिकाणी आले. तर या महाराजांचा जो जन्म आहे तो 1949 1949 बरोबर 1946 साली झालेला आहे. आणि जवळजवळ महाराजांचं वय आता 78 वर्ष आहे. तर महाराज ओंटारियो प्रांतामध्ये फ्रेंच कॅनेडियन रोमन कॅथलिक या परिवारामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि 68 साली त्यांनी त्यांची कला शाखेमध्ये पदवी प्राप्त केली, ज्यामध्ये सामाजिक मानसशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय होता. आणि त्यानंतर समाज कार्यामध्ये महाराज युक्त झाले आणि समाजकार्य आणि समुपदेशक म्हणून ते 71 पर्यंत कार्य करत होते. महाराजांची ही इच्छा होती आधीपासूनच की समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणणं. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी 74 साली ते हरे कृष्ण आंदोलनाशी त्यांची भेट झाली, प्रभुपादांची भेट झाली, त्यावेळी त्यांना लक्षात आलं की खऱ्या अर्थाने जी खरं समाजकार्य काय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराजांनी हरे कृष्ण आंदोलनाला पूर्णपणे अंगीकृत केलं, श्रील प्रभुपादांकडून दीक्षा घेतली आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या कार्यामध्ये युक्त झाले. तर 74 ते 76 या कालावधीमध्ये ओटावा मंदिरामध्ये, इस्कॉनचं ओटावा मंदिर आहे, त्या ठिकाणी महाराज सेवा करत होते. 76 ते 92 या कालावधीमध्ये महाराज भारतामध्ये आले आणि श्रीधाम मायापूर या ठिकाणी नवीन भक्तांचा जो कार्यक्रम असतो, म्हणजे नवीन भक्तांना प्रशिक्षण देण्याचा जो कार्यक्रम असतो, हे महाराजांनी त्या ठिकाणी सुरू केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मायापूरमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथे नामहट्ट केंद्र सुरू केली. जसं आपण
आपल्या सासवडच्या परिसरात आणि आजूबाजूला भक्तिवृक्षाचे कार्यक्रम सुरू केले, तर त्याची जी मूळ संकल्पना आहे ही श्रील भक्तिविनोद ठाकूर यांची आहे, पण ती इस्कॉनच्या कार्यकलापामध्ये वस्तू स्वरूपात आणण्याचं कार्य परमपूज्य भक्तिराघव स्वामी महाराजांनी केलं. हरी बोल. आणि त्यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी मायापूरच्या आसपासमध्ये ही नामहट्ट केंद्र सुरू केली. आणि 1985 साली गौर पौर्णिमेच्या पवित्र दिवशी महाराजांनी संन्यास स्वीकार केला. आणि 93 ते 2000 या कालावधीमध्ये इस्कॉन कॅनडाचे महाराज सह GVC होते आणि इस्कॉन मॉन्ट्रियलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा केली. ज्या प्रकारे आपण पाहतो महाराजांचं मुख्य जी शिकवण आहे तर ही आहे की कशा प्रकारे आपण पुन्हा आपली जी वैदिक संस्कृती आहे ती जागृत करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून महाराज वर्णाश्रम पद्धतीचा अभ्यास त्यांनी भरपूर केला. श्रील प्रभुपाद वर्णाश्रम पद्धतीवर काय सांगतात ह्याचा देखील अभ्यास केला. आणि या सगळ्याचा सार म्हणून इंडोनेशियामध्ये त्यांनी एक अशी कम्युनिटी स्थापन केली जी पूर्णपणे आपल्या वैदिक संस्कृतीच्यावर आधारित आहे. तर आपण बघू शकतो वास्तविकमध्ये भारतामध्ये वैदिक संस्कृतीचा थोडाफार अजून लवलेश आहे, पण पाश्चात्य देशामध्ये बऱ्याच लोकांना काही माहिती नसतं. महाराज 2-3 प्रवचनामध्ये मागे सांगत होते की आम्ही पाश्चात्य देशामध्ये आम्हाला वैदिक संस्कृती काय माहिती नव्हतं, श्रील प्रभुपादांनी आम्हाला शिकवलं. आणि अशा पाश्चात्य देशातील लोकांना महाराजांनी नुसती वैदिक संस्कृती काय शिकवलं नाही, तर ती आपल्या जीवनात कशी पालन करायची हेही शिकवलं. आणि आज इंडोनेशियामध्ये खूप सुंदर अशी कम्युनिटी आहे. त्यानंतर कंबोडिया या ठिकाणी देखील महाराजांनी कार्य केलेलं आहे. आणि आता 2023 साली महाराजांना PhD प्राप्त झालेली आहे. तर ती PhD कशात होती? वेदिक सोशिओलॉजी. म्हणजे तोही विषय महाराजांनी त्या वर्णाश्रमाच्या आधारावरतीच घेतला. आणि ह्यासाठी जवळजवळ 108 गावांमध्ये महाराजांनी रिसर्च केला. केवळ भारत नाही तर भारताच्या बाहेर देखील अनेक गावांमध्ये महाराजांनी हा रिसर्च केला. प्रत्येक गावामध्ये काही ठिकाणी आपण जर सासवडच्या आसपास काही ठिकाणी आपण हे केले होते कार्यक्रम, महाराज मागच्या वेळी आले होते त्यावेळी. तर महाराज बैलगाडीतून पहिले संकीर्तन करायचे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे वृंदावनची भूमी आहे याचा पार्श्वभूमी देऊन सर्व लोकांना प्रेरित करायचे. तर या प्रकारे महाराज ह्या कार्यासाठी सदैव आपलं त्यांनी जीवन समर्पित केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्रीमान सुंदर प्रभूजींनी मागच्या 2 प्रवचनाच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितली की महाराजांचं जे प्रेम आहे भगवंतांप्रती ते आपल्याला प्रतीत होत आहे. कशा प्रकारे? तर मायापूरमध्ये ज्यावेळी महाराज निवास करत होते त्यावेळी तिथे काही मुसलमानांनी आक्रमण केलं होतं. आणि त्या आक्रमणामध्ये बरीच काही हातापाई झाली. विग्रहांवरती भगवंतांवरती आक्रमण करण्यात आलं. पण महाराजांनी विग्रहांना वाचवण्यासाठी आपला जीव की प्राण एक करून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी भगवंतांच्या संरक्षणासाठी कार्य केलं. आणि त्याच दरम्यान एका व्यक्तींना समोर बॉम्ब फेकल्यामुळे आपण पाहतो की आता महाराजांना सध्या एका पायानेच कार्य करावं लागतंय. तर सांगायचा दृष्टिकोन हा की श्रील प्रभुपादांनी दिलेली शिकवण अशा प्रकारे त्यांनी हृदयात धारण केली आणि भगवंतांच्यावरती एवढं प्रेम प्रकट केलं की त्यांनी आपल्या जीवाचा देखील तिथे विचार केला नाही. वास्तविकमध्ये हे आहे भक्तीचं एक लक्षण आणि आपल्या सर्वांसाठी एक ज्वलंत उदाहरण की कशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे. तर जास्त वेळ न घेता मी विनंती करेन महाराजांना की त्यांनी प्रवचनाला सुरुवात करावी आणि आपण महाराजांचं स्वागत करू. 3 वेळा हरिबोल 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 हरिबोल. परमपूज्य भक्तिराघव स्वामी महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. Prabhu, I have an extra growl. Om Ajnanatimirandasya Gyananjana Shalakaya
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा माह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवंश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादं सहगण ललितं श्रीविशाखान्वितंश्च। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। Before reciting the Srimad Bhagavatam, which is our very means of conquest, let us first offer our respectful obeisances unto Narayana, the Supreme Personality of Godhead, unto Narayan Rishi, the supremmost human being, unto Mother Saraswati, the goddess of learning, and unto Srila Vyasadeva, the author. Nasta prayesha badreshu Nityam Bhagavata Sevaya Bhagavati Tamashloke Bhaktir Bhavati Naistiki. By regularly hearing the Srimad Bhagavatam and by rendering service unto the pure devotee, all that is troublesome within the heart becomes destroyed practically to nil, and loving devotional service unto the Supreme Lord, whose praise with transcendental songs becomes established as an irrevocable fact. Idam Bhagavatam Nama Puranam Brahma Samitam Uttama Shloka Charitam Chakara Bhagavan Rishi Nishreyasaya Lokasya Dhanyam Swasyayanam Mahat. This Srimad Bhagavatam, known as the Grantaraj, the king of all Vedic literatures, is the literary incarnation of God. It is compiled by the incarnation of God, the Srila Vyasadeva. It is meant for the ultimate good of all people. It is all successful, all blissful, and all perfect. Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhar Sri Vasadi Gaura Bhakta Vrinda Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om
नमो भगवते वासुदेवाय। ॐ सुरभ्याय नमः। ॐ सुरभ्याय नमः। ॐ सुरभ्याय नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारणं। यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारणं। Hare Krishna. I would like to welcome everyone to the morning Bhagavatam class. Meant to be our favorite time of the day. सगळ्यांचं श्रीमद भागवत कक्षेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हा वेळ त्या सर्वांसाठी अतिशय विशेष आहे. Yes. We are reading from Canto number 3, chapter 7, entitled Further Inquiries by Vidura, text 13, I believe, is it? Yeah. Yada Indriya Uparamaha Atha Drastrat Mani Pare Harao Viliyante Tada Kleshaha Samsuptaseva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drastrat Mani Pare Harao Viliyante Tada Klesha Samsuptasyeva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drastrat Mani Pare Harao Viliyante Tada Klesha Samsuptasyeva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drastrat Mani Pare Harao Viliyante Tada Klesha Samsuptasyeva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drishtat Mani Pare Haro Viliyante Tada Klesha Samsuptasyeva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drashtat Mani Pare Haro Viliyante Tada Klesha Samsuptasyeva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drashtat Mani Pare Haro Viliyante Tada Klesha Samsuptasyeva Krishnashaha Yadendriyo Paramotha Drashtat Mani Pare Haro Viliyante Tada Klesha
Ladies, Mataji. द्रष्टात्मनि परे हरो विलीयन्ते तदा क्लेशा संसुप्तस्यैव कृष्णसः यदेन्द्रियो परामोदः द्रष्टात्मनि परे हरो विलीयन्ते तदा क्लेशा Yada, when Indriya, senses, Uparamaha, satiated, Atha, thus, अशा प्रकारे Drastriyatmani, unto the seer, the supersoul. द्रष्टा परमात्म्या मध्ये Pare, in the transcendence. दिव्यत्वात् Harau, unto the Supreme Personality of Godhead. पुरुषोत्तम श्री भगवंतांना Viriyante, become merged in. विलीन होता Tada, at that time. त्यावेळी Klesha, miseries. क्लेश दुःखे Samsuptasya, one who has enjoyed sound sleep. ज्याने गाढ निद्रेचा आनंद घेतला आहे Eva, like. प्रमाणे Krishnasha, completely. पूर्णपणे Translation and purport by His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Ki. When the senses are satisfied in the seer, supersoul, the personality of Godhead, and merge in Him, all miseries are completely vanquished as after a sound sleep. भाषांतर जेव्हा इंद्रिये द्रष्टा परमात्मा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यामध्ये समाधान पावतात आणि त्यांच्यात विलीन होतात तेव्हा गाढ निद्रेनंतर जसा अनुभव येतो त्याचप्रमाणे सर्व दुःखे पूर्णपणे नाहीशी होतात. Purport. The quivering of the living entity as described above is due to the senses. तात्पर्य जीवाचे उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे कंपित होणे हे इंद्रियांमुळे आहे. Since the entire material existence is meant for sense gratification, the senses are the medium of material activities and they cause the quivering of the steady soul. अखिल भौतिक अस्तित्वच इंद्रिय तृप्तीसाठी असल्यामुळे इंद्रिये ही भौतिक कार्यांचे माध्यम आहेत आणि ती स्थिर आत्म्यास कंपित होण्यास कारणीभूत असतात. Therefore, the senses are to be detached from all such material activities. म्हणून ही इंद्रिये अशा सर्व भौतिक कार्यातून विरक्त केली पाहिजेत. According to the impersonalists, the senses are stopped from work by merging the soul in the supersoul Brahman. निराकारवाद्यांच्या मतानुसार आत्म्यास परमात्मा ब्रह्मामध्ये विलीन केले जाते तेव्हा इंद्रियांचे कार्य थांबविले जाते. The devotees, however,
do not stop the material senses from acting, but they engage their transcendental senses in the service of the transcendence, the Supreme Personality of Godhead. तथापि भक्त भौतिक इंद्रियांना कार्य करण्यापासून थांबवित नाहीत, तर ते आपली दिव्य इंद्रिये दिव्यत्वाच्या अर्थात पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त करतात. In either case, the activities of the senses in the material world are to be stopped by cultivation of knowledge, and if possible, they can be engaged in the service of the Lord. दोन्ही बाबतीत इंद्रियांची भौतिक क्षेत्रातील कृत्ये ज्ञानाच्या अनुशीलनाने थांबवायची असतात आणि शक्य असेल तर त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करावयाचे असते. The senses are transcendental in nature, but their activities become polluted when contaminated by matter. इंद्रिये स्वरूपतः दिव्य असतात, परंतु त्यांची कृत्ये जड पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर दूषित होतात. We have to treat the senses to cure them of the material disease, not stop them from acting as suggested by the impersonalist. भौतिक रोगापासून इंद्रियांना बरे करण्यासाठी आपण त्यांच्यावर उपाय योजना केली पाहिजे. निराकारवादी सुचवितात त्याप्रमाणे त्यांचे कार्य थांबवण्यासाठी नव्हे. In Bhagavad Gita 2:59, it is said that one ceases all material activities only when satisfied by contact with a better engagement. भगवद्गीतेमध्ये 2.59 मध्ये म्हटले आहे की ज्यावेळी श्रेष्ठ प्रतीच्या कार्याद्वारे समाधान प्राप्त होते, त्यावेळीच मनुष्य भौतिक कृत्ये करण्याचे थांबवितो. Consciousness is active by nature and cannot be stopped from working. चेतना स्वरूपतःच सक्रिय असते आणि तिला कार्य करण्यापासून थांबविणे शक्य नाही. Artificially stopping a mischievous child is not the real remedy. कृत्रिमपणे खोडकर मुलास थांबविणे म्हणजे खरा उपाय नव्हे. The child must be given some better engagement so that he will automatically stop causing mischief. त्याला एखाद्या अधिक चांगल्या गोष्टीत गुंतविले म्हणजे तो आपोआपच खोडकरपणा थांबवेल. In the same way, the mischievous activities of the senses can be stopped only by better engagement in relation with the Supreme Personality of Godhead. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या उच्छृंखल क्रिया जेव्हा त्यांना भगवंतांशी संबंधित अधिक श्रेष्ठ कार्य करावयास मिळेल तेव्हाच थांबू शकतील. When the eyes are engaged in seeing the beautiful form of the Lord, the tongue engaged in tasting prasad or remnants of foodstuff offered to the Lord, the ears are engaged in hearing His glories, the hands engaged in cleaning the temple of the Lord, the legs engaged in visiting His temples, or when all the senses are engaged in transcendental variegatedness, then only can the transcendental senses become satiated and eternally free from material engagement. ज्यावेळी नेत्र भगवंतांचे सुंदर रूप पाहण्यात मग्न होतील, जिव्हा प्रसादाचे आस्वादन करण्यात अर्थात भगवंतांना अर्पिलेल्या नैवेद्याचे अवशेष ग्रहण करण्यात मग्न होईल, कर्ण त्यांचे यशोगान श्रवण करण्यात, हात त्यांचे मंदिर मार्जन करण्यात, पाय त्यांच्या मंदिरांना जाण्यात किंवा सर्वच इंद्रिये जेव्हा दिव्य विविधतेमध्ये मग्न होतील, तेव्हाच दिव्य इंद्रिये संतुष्ट होऊन भौतिक कार्यांमधून शाश्वतेसाठीच मुक्त होतील. The Lord, as the super soul residing in everyone's heart,
and as the Supreme Personality of Godhead in the transcendental world, far beyond the material creation, is the seer of all our activities. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारा परमात्मा म्हणून आणि भौतिक विश्वाच्या पलीकडे अतिशय दूरस्थ असणाऱ्या दिव्य जगतामध्ये स्थित असलेले पुरुषोत्तम भगवान म्हणून भगवंत आपण करीत असलेल्या सर्व क्रियांचे साक्षी आहेत. Our activities must be so transcendently saturated that the Lord will be kind enough to look upon us favorably and engage us in His transcendental service. Then only can the senses be satisfied completely and be no longer troubled by material attraction. आपल्या क्रिया दिव्यत्वाने इतक्या परिपूर्ण असाव्यात की भगवंत आपल्याकडे प्रेमाने पाहण्या इतके दयाळू होतील आणि आपल्याला त्यांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न करतील. त्यानंतर इंद्रिये पूर्णपणे समाधानी होतील आणि भौतिक आकर्षणाने पुन्हा विचलित होणार नाहीत. Translation again. When the senses are satisfied in the seer supersoul, the personality of Godhead, and merge in Him, all miseries are completely vanquished as after a sound sleep. भाषांतर पुन्हा एकदा. जेव्हा इंद्रिये द्रष्टा परमात्मा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यामध्ये समाधान पावतात आणि त्यांच्यात विलीन होतात, तेव्हा गाढ निद्रेनंतर जसा अनुभव येतो त्याचप्रमाणे सर्व दुःखे पूर्णपणे नाहीशी होतात. This section of the Bhagavatam is relating the conversation between two great personalities, Maitreya Rishi and Vidura. श्रीमद भागवतामधील हा जो संवाद आहे हा दोन महान व्यक्तीमध्ये आहे, मैत्रेय ऋषी आणि विदुर. And the subject matter being addressed here is in regards to the misuse of our original spiritual transcendental senses. आणि या ठिकाणी विषय जो आहे तो हा आहे की आपण आपले दिव्य आध्यात्मिक इंद्रियांचा दुरुपयोग करत आहोत. Yes. Every day we chant this prayer. Namaste Saraswati Devi Gauravani Pracharine Nirvishesh Shunyavadi Paschachadi Shatarine. The Sankirtan movement of Lord Chaitanya Mahaprabhu is to actually replace this misconception of Nirvishesh Shunyavad, which is the philosophy of impersonalism and voidism. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची ही जी आंदोलन आहे ह्याचं कार्य हेच आहे की आपल्याला झालेला जो गैरसमज आहे निर्विशेष आणि शून्यवाद ह्याला हटवणे. The impersonalist philosophy instructs that we should merge our senses and simply become one with Brahman without activity. निर्विशेषवाद आपल्याला हे सांगतं की आपण आपली सर्व कार्य थांबवली पाहिजेत आणि इंद्रियांना ब्रह्मामध्ये विलीन केलं पाहिजे. And Buddhist philosophy advocates what is called voidism, total inactivity. आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफी म्हणजे जो शून्यवाद आहे ते म्हणजे पूर्णपणे अकार्य करणे, म्हणजे काहीच कार्य न करणे.
So these are actually described and understood in our Vaishnava philosophy as actually destruction of the original self. आपल्या वैष्णव तत्वानुसार आपण ह्या दोन वाद निर्विशेषवाद आणि शून्यवादांना आपल्या आत्म्याचं संहार करणारे असं मानतो. Yes. The living entity by nature has desire, has senses, has spiritual desire, has spiritual senses, but due to contact with the material nature, these are diverted. तर जीवात्मा जो वास्तविक रूपाने आध्यात्मिक आहे, ह्याच्याकडे आध्यात्मिक इच्छा आहेत, आध्यात्मिक इंद्रिय आहेत, पण भौतिक जगाच्या संपर्कामुळे ते परिवर्तित झालेले आहेत. The example given here is the reflection of the moon. The moon, which is situated far, far away, its reflection on the water is shaky, quivering. जसे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तर ते पाण्यामध्ये प्रतिबिंब हलताना दिसतं. That is the condition of those living entities who have lost their original connection and activity in pure devotional service with Krishna. तर अशीच गत आहे त्या जीवात्म्यांची ज्यांनी आपला संपर्क भगवंतांशी सोडलेला आहे आणि हरवलेला आहे. As Prabhupada would often explain, it is not possible actually for the living entity to stop desiring. It is the innate or natural quality of the spirit soul. जसं श्रील प्रभुपाद आपल्याला सांगायचे की जीवात्मा इच्छा करण्याचे कधीच थांबू शकत नाही, कारण इच्छा करणं ही जीवाचं स्वभाव आहे. The natural living, the natural propensity for all living entities is actually to love. तर सर्व जीवांचं नैसर्गिक प्रवृत्ती आहे प्रेम करणे. All living entities by nature have this loving propensity. स्वाभाविकपणे सर्व जीवांकडे प्रेम करण्याची प्रवृत्ती आहे. We can see in the material world how the very word love is what attracts the vast majority of living entities. आपण पाहतो भौतिक जगामध्ये प्रेम हा शब्द या जगातील अनेक जीवात्म्यांना आकर्षित करतो. But unfortunately that love, although people use the word love in the material world, it is described by our acharyas as a perverted reflection of the original condition or state of the jiva. पण या भौतिक जगामध्ये हा प्रेम जो शब्द आहे हा आपले आचार्य सांगतात की जीवाची जी वास्तविक स्वाभाविक स्थिती आहे त्याचं परिवर्तित रूप आहे. And we can experience also, all of us, before coming to Krishna consciousness, before developing this proper understanding as presented here, our mind, our senses, our desires were all connected with various types of material pursuits. आणि आपण आपल्या जीवनात पाहू शकतो कृष्ण भावनेमध्ये येण्या अगोदर आपली मन, इंद्रिय आणि सर्व इच्छा ही सर्व वेगवेगळ्या भौतिक गोष्टींमध्येच युक्त होती. None of which could actually fully
satisfy the soul. आणि यापैकी कोणतीच गोष्ट आत्म्याला संतुष्ट करू शकत नाही. The Atma or the soul can only become fully satiated or satisfied when regaining his original nature or constitutional position, being situated on the transcendental platform. तर आत्म्याला खरी संतुष्टी त्याच वेळी प्राप्त होऊ शकते जेव्हा तो त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होईल. And that is only possible, as mentioned here in the purport by Srila Prabhupada, by developing, by cultivating knowledge and developing a higher taste. आणि जसं श्रील प्रभुपाद या तात्पर्यामध्ये म्हणतायत ते त्याच वेळी शक्य आहे ज्यावेळी आपण ज्ञानाचा विकास करू आणि एका उच्च प्रतीच्या रसाचा आस्वादन करायला शिकू. We are not meant to stop desire. We are not meant to stop activities. We are not meant to stop utilizing our senses. All of these are meant to be dovetailed and utilized directly in the service of Krishna. तर आपण आपले इंद्रिय थांबवणार नाहीयेत, आपण आपले कार्य थांबवणार नाहीये, आपण आपली इच्छा थांबवणार नाहीये, मात्र या सर्व भगवान श्री कृष्णांच्या सेवेमध्ये कशा युक्त करता येतील हे आपण पाहिलं पाहिजे. And that is only possible when we are fortunate to come in contact with this transcendental knowledge, as well as to come in contact with individuals who are actually living their lives based on this transcendental knowledge. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण ह्या दिव्य ज्ञानाच्या संपर्कात येऊ आणि अशा लोकांच्या संपर्कात येऊ जे हे दिव्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये पालन करीत आहेत. Yes. And it is especially by coming in contact with devotees of the Lord that this natural tendency and ability which is within all of us can actually become awakened. आणि अशा भक्तांच्या संपर्कात आल्यामुळे जी प्रवृत्ती आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये आहे ती जागृत होऊ शकते. So we all have, in other words, that is our original constitutional position of Krishna Bhakti, of devotion or love to Krishna. आपली ही सर्वांची मूळ स्थिती आहे आपली कृष्ण भक्ती, कृष्णाच्या प्रती प्रेम करणे. Krishna Bhakti janmamul hai sadhu sangha. By sadhu sangha, association with persons already engaged in devotional activities, then very easily, very quickly, this Krishna Bhakti will become awakened. तर अशा साधूंचा संग केल्यामुळे जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत आपली कृष्ण भक्ती जागृत होऊ शकते. And it is when this activity of bhakti or devotional service becomes awakened, then we gradually, as like someone regaining one's health, we become properly situated, satiated. आणि ज्यावेळी भक्ती जागृत होते तर त्यावेळी तो अनुभव होतो जेव्हा एखादा व्यक्ती रोगातून मुक्त होऊन पुन्हा स्वास्थ्य प्राप्त करतो. So this is very clearly explained throughout, especially the teachings of Bhagavad Gita and Srimad Bhagavatam, that it is only by this process of devotional service, which is of another dimension, which is not something of this material world, that we can begin to transcend the dualities of this material world.
आणि श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे वारंवार आपल्याला ह्याच उपदेशांचं वर्णन करते की आपण जेव्हा या अशा दिव्यत्वाच्या सेवेमध्ये युक्त होतो तेव्हा आपण भौतिक जगाच्या द्वंद्वाच्या पलीकडे जातो. Practically all living entities in the material world are conditioned very heavily conditioned by the three modes of material nature. तर भौतिक जगातील सर्व जीव जे आहेत हे 3 गुणांनी आच्छादित आहेत आणि बद्ध आहेत. And being conditioned by these three modes of material nature, we are in ignorance as to who we are and what is the purpose of life. आणि कारण की आपण बद्ध असल्यामुळे आपण ह्या गोष्टीच्या बद्दल अज्ञ आहोत की आपण कोण आहोत. And because of our identification with this material body, with these material senses, with the material world, we become fully attached and entangled in the material world. आणि कारण की आपण ह्या भौतिक शरीर, भौतिक इंद्रिय आणि भौतिक जगाशी पूर्णपणे आसक्त असतो, त्यामुळे आपण ह्या जगामध्ये गुरफटलेलो आहोत. So this is the very unique feature of the process of bhakti or devotional service. Devotional service, when performed favorably in the good association of devotees, will help us gradually to become detached from this material world and will enable us to acquire a more and more transcendental knowledge. तर हे भक्तीचं एक विशेषत्व आहे की ज्यावेळी आपण अनुकूल पद्धतीनं भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये ही भक्तीचं पालन करतो तेव्हा आपण या भौतिक जगाप्रती अनासक्त होऊन दिव्य ज्ञानाच्या प्रती आकर्षित होतो. वासुदेवे भागवती भक्ति योगा प्रयोजितः janayati asu vairagyam jnanam chayat ahaitukam. Causeless knowledge. We're working so hard to get knowledge in the material world. But by taking to this process recommended in Bhagavad Gita and Srimad Bhagavatam, causeless knowledge comes to those who take up this process. तर भागवतमध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती कष्ट करतो भौतिक जगामध्ये, पण एखादा जर भक्ती मार्गाचा अवलंब करेल तर ते ज्ञान आपोआपच त्याला प्राप्त होईल. Not only causeless knowledge, but causeless detachment. We automatically will become detached from all the attractions of the material world. एवढंच नाही की फक्त आपल्याला अहेतुकी ज्ञान प्राप्त होईल, मात्र अहेतुकी विरक्ती देखील प्राप्त होईल, ज्याद्वारे आपण या भौतिक जगाप्रती अनासक्त होऊ. So actually we are all extremely fortunate because this process, this knowledge of bhakti and the process by which to perform bhakti is not so, up until recently, was not so easily available. तर आपण सर्व खूप सौभाग्यशाली आहोत, कारण हे भक्तीचं ज्ञान आणि ही पद्धती अगदी नजीकच्या काळापर्यंत कोणालाही सहजरित्या उपलब्ध नव्हती. Especially in Kali Yuga, this just general transcendental knowledge, what to speak of the topmost level of transcendental knowledge, which is bhakti, was concealed in so many ways. तर या खास करून ह्या कलियुगामध्ये भक्तीच काय तर सर्वसाधारण ज्ञान देखील, आध्यात्मिक ज्ञान देखील बंद अवस्थेमध्ये होतं. But it has, by the advent of Lord Chaitanya Mahaprabhu and his associates and the Vaishnava Acharyas, and especially by the efforts, preaching activities of our ISKCON founder Acharya, Srila Prabhupada, it has become easily available to the mass population of the world. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवतरणामुळे त्यानंतर आलेले सर्व आचार्य आणि खास करून इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या प्रचारामुळे
तेच ज्ञान आता सर्वत्र एकदम सोप्या पद्धतीनं उपलब्ध झालेलं आहे. Krishna explains actually in the Bhagavad Gita how even though one may be practicing spiritual life, it is, first of all, very rare for people to practice spiritual life. Most people are simply on the body platform of life. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे आध्यात्मिक ज्ञान स्वीकार करणं फार दुर्लभ आहे, कारण बरेचसे लोक भौतिक दृष्ट्याच जीवन जगत असतात. If one is fortunate to come in contact with transcendental knowledge, he may practice generally for many, many years, if not for many, many lifetimes. But it will be very rare for such a person to come to the understanding of bhakti or devotional service. तर एखादा जर सौभाग्यशाली असेल तर तो आध्यात्मिक जीवनाला स्वीकार करेल अनेक अनेक जन्म किंवा अनेक अनेक वर्ष, पण त्याबद्दल एखादा दुर्लभच असेल जो ज्याला भक्तीचं ज्ञान प्राप्त होईल. Bahunam janamanamante jnana brahmam prapadyate vasudeva sarvamiti samahatma sadulabha. As devotees, we tend to take it for granted because we hear the holy name all the time, and we come in contact with many devotees, with a good number of devotees, especially in India. But actually, the very activity of bhakti, the very knowledge of bhakti devotional service, is something that is extremely rare. तर आपण भक्तांच्या संघात असतो तर आपण या गोष्टीला खूप सहजरित्या ग्राह्य धरतो, कारण खूप सारे भक्त दिसतात, महामंत्र दिसतोय, पण वास्तविक रूपामध्ये भक्तीचं हे ज्ञान आहे अतिशय गूढ आहे. By the mercy of Srila Prabhupada, the term Hare Krishna, as it is explained, has become a household word all over the world, practically speaking. श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे हा जो शब्द आहे हरे कृष्ण हा रोजचा दैनंदिन वापरातला शब्द झाला आहे सर्व घरांमध्ये. But actually to realize and to live based on the principles of bhakti or devotional service, even though we have some knowledge, to get that knowledge is rare, and to actually live based on that knowledge is even more rare. मात्र वास्तविक रूपामध्ये हे ज्ञान आणि त्याचा साक्षात्कार, हे ज्ञान मिळणंच खूप दुर्लभ आहे, आणि त्या ज्ञानावर जगणं आणि त्याचा साक्षात्कार होणं हे त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. It is nicely explained in the Brahma Samhita by Lord Brahma that to understand Vedic knowledge, it is not so easy. ब्रह्म संहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात की वैदिक ज्ञान समजणं एवढं सोपं नाही. Vedeshu durlabha adurlabham atma bhaktao. That for it is not simply because one may have some kind of ability, some intellectual or scholarly quality that one can, by reading Shastra, Vedic literatures, that one can understand. तर असं नाहीये की कुठल्या तरी गुणवत्ता प्राप्त करून किंवा खूप अध्ययन करून एखादा व्यक्ती या गोष्टीला समजू शकेल. Actual realization of transcendental subject matters. For that matter, not only is it not easy to understand transcendental subject matters, but it is also not easy to understand material subject matters. तर हे दिव्य ज्ञान जे आहे हे समजणं दुर्लभ आहेच, पण एवढंच नाही की हेच दुर्लभ आहे, मात्र भौतिक ज्ञान पण वास्तविकमध्ये गूढच आहे. Because actually the material world, which is
full of various kinds of material knowledge, that material world and that material knowledge is originally coming from or created by Krishna. कारण की हे जे भौतिक जग आहे आणि या भौतिक जगाचं जे काही ज्ञान आहे हे गूढ ह्यासाठी आहे आणि ह्या गोष्टी देखील भगवान श्रीकृष्णांपासूनच येत आहेत. And because Krishna is Krishna, because he's the supreme personality of Godhead, perfect and complete, omnipotent, omniscient, both his material creation and spiritual creation, both his material energy and spiritual energy is filled with mystery. कारण की कृष्ण हे कृष्ण आहेत जे सर्व शक्तिमान आहेत, सर्वज्ञ आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून येणारी ही जी भौतिक शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, या दोन्ही देखील शक्ती एक गूढ रहस्यच आहे. Yes. So many things, even about the material world, are purposely hidden from those who are actually not qualified to understand, not qualified to actually know even material knowledge. तर बऱ्याचशा भौतिक गोष्टी पण अशा आहेत की ज्या अजूनही लपलेल्या आहेत, कारण लोक अजून ते समजण्यासाठी पात्र नाही आहेत. Which means that actually to be successful both spiritually as well as to be successful materially, unless we receive the special favor of the Lord, it is not possible. तर त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या असो किंवा भौतिक दृष्ट्या असो यश प्राप्त करणं भगवंताच्या कृपेशिवाय शक्य नाही. If we just look at the material situation in the world today, since the last century, so many different, we call scientific discoveries, so much of so-called material advancement, so many scientists. We now have what is considered to be the largest number of scientists existing in the world today that have ever existed in all times. तर मागच्या एका शतकामध्ये आपण पाहतोय एवढी सारी भौतिक प्रगती झालेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन झालेलं आहे आणि आज जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ असं म्हणतात की सगळ्यात जास्त संख्येचे शास्त्रज्ञ सध्या या जगामध्ये आहेत. We are proud to promote and to advertise this country and that country as being very elevated in terms of education, having highest level of literacy. तर आजकालच्या या जगातली लोक गर्व करतात की आम्ही आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण पद्धती आहे आणि सगळ्यात जास्त साक्षर लोक आमच्या देशामध्ये आहेत. We have all kinds of facilities since the last 100 years, especially, all kinds of material facilities and development have taken place. आणि त्याचबरोबर ह्या गोष्टीचाही गर्व करतात लोक की आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात आध्यात्मिक प्रगती आहे, संशोधन खूप चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. Unfortunately, because it has been largely disconnected actually with spirituality, disconnected with Krishna, has not been meant to be engaged in the service of Krishna. We are experiencing, we are left with a global situation today which has never been as troubled and destructive in the history of mankind. दुर्दैवाने हे जे काही संशोधन झालेली आहेत ही भगवान श्रीकृष्णांची
संबंधित नसल्यामुळे किंवा त्यांच्याशी संबंधित जोडल्या नसल्यामुळे आज पूर्ण विश्वामध्ये आपण एका अशा परिस्थितीमध्ये आहोत ज्यामध्ये सर्व प्रकारचे क्लेश आणि दुःख आपण सर्व भोगत आहोत. Yes. As Srila Prabhupada would often remind us, modern day civilization is a killing civilization. जसं श्रील प्रभुपाद आपल्याला वारंवार आठवण करून द्यायचे की हे आधुनिक समाज जो आहे हा सर्वांची हत्या करणारा समाज आहे. And it is killing at all levels, especially killing the soul, killing our ability, preventing the people from actually reawakening to their natural eternal nature. आणि हत्या कसली होती तर सर्व स्तरावरती हत्या होते, खास करून आपली आत्म्यावरती हत्या होते ज्याद्वारे आपल्याला आपली जी स्वरूप स्थिती आहे ही जाणण्याच्या बद्दल काहीही इथे स्फूर्ती मिळत नाही. One of the clear instructions given by Lord Krishna in the Bhagavad Gita, what happens when we simply take shelter of the illusory energy of the Lord. भगवान श्री कृष्ण उदाहरण देतात काय होतं जर आपण केवळ भगवंतांच्या मायाशक्तीचा आश्रय घेतला तर. Mogasha mogakarmano moga gyana vicetasa raksasim asurim chaiva mohinim prakritim sritaha. So it's only devotees actually who have some understanding of these two energies at play, isn't it, in the material world, the mohini or external energy of Krishna called Maya, and the other energy which is the Lord's internal or Daivi Prakriti. तर केवळ भक्तच समजू शकतात की ह्या दोन प्रकारच्या शक्ती कार्य करत आहेत, भगवंतांची मोहिनी शक्ती किंवा माया शक्ती आणि भगवंतांची दिव्य शक्ती. So this instruction, this verse is referring to that very point, that as long as the living entities continue to take shelter of the Mohini Prakriti, then their situation will remain totally unsuccessful. तर ह्या श्लोकामध्ये पण हेच सांगण्यात येत आहे की जोपर्यंत जीव भगवंतांच्या मोहिनी शक्तीचा आश्रय घेत राहील तोपर्यंत त्याची बिकट अवस्थाच राहील. So Srila Prabhupada, in establishing the International Society for Krishna Consciousness, wanted that we reintroduce what is meant to be the original culture of India, means Vedic culture, where all of our basic needs and necessities of life, both material and spiritual, will be easily met. तर श्रील प्रभुपादांची इस्कॉन स्थापन करण्यामागे हीच एक इच्छा होती की पुन्हा भारतीय संस्कृती किंवा वैदिक संस्कृती स्थापित करणे ज्याद्वारे भौतिक आणि आध्यात्मिक गरजा एकाच ठिकाणी पुरवल्या जातील. Yes. And it begins with this basic understanding that we are eternal spirit souls. This whole material world is meant to be engaged in the service of the Lord, and that's a whole science in itself that all of us need to learn. आणि याची सुरुवात ह्या गोष्टीपासून होती की आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि या भौतिक जगातील सर्व गोष्टी भगवंतांच्या सेवेत आपल्याला युक्त करायच्या आहेत आणि ह्याद्वारेच आपण पुढे जाऊ शकतो. Yes. So all of us have actually a very major challenge. We are simultaneously trying to, as a society, trying to introduce both what is meant to be the proper and highest
understanding of spirituality means bhakti, devotional service to Krishna. And at the same time, we are meant to show how this is meant to be lived and experienced materially as well. तर आपल्या सर्वांपुढे हे एक मोठं चॅलेंज आहे, चुनौती आहे की आपण एका बाजूला आध्यात्मिक जीवन याचं स्वतःच्या जीवनात पालन आणि याचा प्रचार करणं, त्याचबरोबर ह्या भौतिक जगात राहून ते कसं करणं ह्याचं उदाहरण स्थापित करणं. In this way, we have double challenge, not only one, but two, double challenge. तर त्यामुळे आपल्याला समोर ह्या दोन्ही परिस्थिती आहेत, चुनौती आहेत. And that challenge is not only for the society, but actually for each and every one of us individually. आणि हे केवळ फक्त आपल्या संस्थेसाठी नाहीये, तर प्रत्येक संस्थेच्या सभासदासाठी आहे. Yeah. On the one hand, spiritually, although we are receiving by Prabhupada's mercy and our Vaishnavacharyas this knowledge of Krishna consciousness, this knowledge of bhakti, of devotional service, our challenge is to actually live that philosophy. तर श्रील प्रभुपाद आणि पूर्ववर्ती आचार्य यांच्या कृपेमुळे आपल्याला हे भक्तिमय ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण आपल्यासमोर आव्हान हे आहे की आपण ते आपल्या जीवनात अंमल करून जगलं पाहिजे. And the other challenge is that we have to demonstrate in a practical way how this philosophy is meant to be reflected practically. Of course, not only in our daily lives, but in terms of socially within society, how Vedic culture, how this Vedic culture is meant to look like, and how it is meant to attract the vast majority of people on the planet. आणि दुसरं आव्हान आपल्या समोर आहे की ही जी वैदिक संस्कृती आहे ही व्यावहारिकपणे कशी प्रस्थापित करता येईल, ज्याद्वारे आपण जगातील जास्तीत जास्त लोकांना याच्याप्रती आकर्षित करू शकतो. Each one of those challenges are in themselves huge. आणि ही दोन्ही आव्हानं खूपच मोठी आहेत आपल्या समोर. But as we know, as Srila Prabhupada has taught us, for the devotees of the Lord, nothing is impossible because the Lord is behind. पण जसं श्रील प्रभुपाद म्हणतात की भक्तांना कुठलीच गोष्ट अशक्य नसते, कारण भगवंत त्यांच्या सोबत असतात. And at the end of the purport, Srila Prabhupada is nicely explaining how the more we nicely, sincerely take up this practice of devotional service, then the Lord, who is seated within our heart as Paramatma, will take notice and will be inclined to reciprocate and help us in all ways to progress in devotional service. जसं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतायत की जेव्हा आपण ह्या भक्तिमय कार्यामध्ये संलग्न होतो, त्यावेळी हृदयामध्ये स्थित असलेला परमात्मा आपल्याप्रती आकर्षित होतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये सहाय्य करण्यास तत्पर होतो. Yes. So it is very, I'll just close on this point. Actually, since I guess maybe 1 week or 10 days, Krishna has been very kind to give me an opportunity to visit various centers and observe different activities taking place in the state of Maharashtra. तर एवढीशी एक छोटीशी गोष्ट सांगून मी विराम देतो की मागचा एक आठवडा 15 दिवस मी वेगवेगळ्या महाराष्ट्रातील भागांमध्ये आणि सेंटरमध्ये जाऊन पाहत आहे काय काय कार्य चालू आहे. Yes.
And last time I was here, actually, well, those who were here at that time also, this was simply an open field. So it's very inspiring to see how within a very short time, devotees, because of their strong desire to preach Krishna consciousness, Krishna has nicely reciprocated by giving the devotees in the congregation here very nice facility for spreading further Krishna consciousness. आणि जसं मी यावेळी आलो होतो त्यावेळी काही भक्तगण इथे असतील. जेव्हा आपण इथे आलो तर ते इथे काहीच नव्हतं, फक्त जागा होती. आणि आज भक्तांच्या तीव्र इच्छेने प्रचार करण्याची इच्छा आणि भगवंतांनी त्यांच्या इच्छेची पूर्ती केली आणि भक्तांना आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांसाठी ही एक सुंदर व्यवस्था उत्पन्न करून दिली, ज्याद्वारे आणखीन चांगला प्रचार होऊ शकेल. We're struggling at times to get, a little piece of land here, a little piece of land there. Prabhupada used to say, Krishna can give you the whole world in 18 days. तर आपण खूप कष्ट करत असतो छोटासा जागा इकडे घेण्यासाठी, छोटीशी जागा तिकडे घेण्यासाठी. प्रभुपाद म्हणतात, जर कृष्ण तुमच्यावर प्रसन्न झाले तर पूर्ण धरती तुम्हाला ते देतील 18 दिवसांमध्ये. Battle of Kurukshetra was fought in 18 days. So Prabhupada one time he said, if I had the proper surrendered souls, then we could take the whole world in 18 days. कुरुक्षेत्रची युद्धभूमी 18 दिवसांमध्ये तिथे युद्ध झालं. तर प्रभुपाद म्हणायचे, मला पण जर योग्य असे शिष्य मिळाले तर मी देखील 18 दिवसात पूर्ण पृथ्वीवरती विजय प्राप्त करू शकतो. It is simply a question of surrender. इथे फक्त प्रश्न हा होता की शरणागत शिष्य. So it is very inspiring to see the various developments taking place wherever I have been visiting in the last quite a few days, and very thankful to the devotees also. And I pray to Sri Radha Vrindavan Chandra to continue giving all of you their full blessings. तर खूप आनंद झाला वेगवेगळ्या सेंटरमध्ये जाऊन तिथले प्रगती पाहून. आणि मी श्री श्री राधा वृंदावन चंद्रांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की ते आणखीन तुमच्यावरती कृपा देवो. जय श्रील प्रभुपाद की जय. Any quick question or comment? कोणाला काही प्रश्न आहे किंवा? Yes. The one who had to be most attentive. That's why I choose to take this here. Yeah, right. We should make everyone as translator. Yeah, right. Maharaj, you were mentioning that this transcendental knowledge, especially of devotional service, is very mysterious and secret. Even though we are very easily having the access to it, still to actually realize and practice it is a mystery. Yes. So considering our short lifespan in this material world, sometimes we fear that whether we will be able to realize this or not. So what should be our steps that we should take so that we actually realize this, or how should we gain that mercy of the Lord that He showers that transcendental knowledge in full realization? Yes. What should be our strategy? Yes. प्रश्न माझा असा आहे की महाराज, तुम्ही म्हणालात की दिव्य ज्ञान आणि भक्तीचं ज्ञान हे अतिशय गूढ आहे, रहस्य आहे. आणि जरी आपण ह्या भक्तिमय ज्ञानाला आपण पाहत आहोत, ऐकत आहोत, तरी वास्तविकपणे आपल्या जीवनात त्याचे पालन करणं आणि त्याचा साक्षात्कार करणं हे खूप गूढ आहे. तर आणि आमचं जीवन जे आहे ते एवढं क्षणभंगूर आहे, काही वर्षच इथे राहणार, तर एवढ्या छोट्याशा जीवनामध्ये आम्ही तो साक्षात्कार प्राप्त करू शकतो का? आणि तो करू शकत असेल तर
कशा प्रकारे आम्ही पुढे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे तो साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी? Similar question was asked to Srila Prabhupada. How long does it take? How long does it take to become fully Krishna conscious? Because ultimately that's the question you're asking. And before the devotee could finish asking that question, Prabhupada immediately said, 1 second. It can just take 1 second to actually, it's a question of fully surrendering. We are, all of us at different levels are maybe half surrendering or a little bit more or whatever. So we are hearing it all the time. It's like fully surrendering. What does it mean, fully surrendering? Fully surrendering means completely deciding. It is a mental decision that all of us are invited to take again and again, because when that full surrender actually takes place, then Krishna fully reciprocates. If we are not fully surrendering, then Krishna will not fully reciprocate. महाराज म्हणतात की ज्या प्रकारचा प्रश्न आता विचारला गेलेला आहे, असाच प्रश्न श्रील प्रभुपादांना देखील विचारला की पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्यासाठी किती वेळ लागेल. तर प्रभुपादांनी त्याचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच उत्तर दिलं, 1 सेकंद. आणि ते 1 सेकंद म्हणजे पूर्ण शरणागत झाला तुम्ही तर तुम्ही पूर्ण कृष्ण भावना भावित झाला असं आहे. तर पुढचा जो प्रश्न माझ्या मनात आला होता तो हा होता की पूर्ण शरणागत कसं व्हायचं. त्याचं उत्तर महाराजांनी तो प्रश्न विचारायच्या आधीच दिलं. पूर्ण शरणागत होणे म्हणजे ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा विचार करतो की मी पूर्णपणे कृष्णासाठीच कार्य करत आहे. आणि महाराज म्हणतो की आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावर आहोत शरणागतीच्या, पण जेव्हा आपण पूर्ण शरणागत होतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण पूर्णपणे आपल्याशी आदान प्रदान करतात. Yeah, that is the meaning of Sharanagati. I mean, surrender. The more we surrender to the process, the more we, just like we have all, everyone who's here at some point made some decision to take up the process of devotional service. So we are given that opportunity all the time to surrender, to increase our level of surrender. And once we fully surrender, then we will achieve the full mercy of Krishna. तर आपल्यापैकी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी जीवनाच्या परिस्थितीमध्ये असताना आपण हा निर्णय घेतला की आपण कृष्ण भावना भावित व्हायचं आहे. म्हणजे ती एक शरणागतीचं पाऊल आहे. अशाच प्रकारे प्रत्येक वेळी आपल्याला आणखीन शरणागत होण्यासाठी संधी भगवंत देत राहतात. आणि त्यावेळी जेव्हा आपण ही संधी स्वीकार करतो आपण आणखीन आपली शरणागती वाढत जाते. आणि असं करत करत जेव्हा आपण पूर्ण शरणागत होतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण पूर्ण कृपा करतात. Yeah. Yes. Thank you so much for a nice class. This question is especially regarding, may not be directly for this topic which we discussed, but connected to that, is when we practice Krishna consciousness amongst the devotees. We see that a lot of times, especially when there is an event or there's some festival and devotees come together, and naturally we see that during the management a lot of hassles also happen. And how do we maintain our Vaishnava relationships while
doing the management, while we understand that we should not cross our boundaries, because that often happens most of the places in our society. So what is a measure we can take by which we can maintain our relationships also, and at the same time, even if it's needed to correct someone during the course of service, we are able to do it nicely. So what is the way of doing that? प्रश्न असा आहे की ह्या विषयाशी संबंधित डायरेक्टली जरी नसला तरी थोड्याफार प्रमाणात आहे. तर प्रश्न हा आहे की जेव्हा भक्त कुठल्याही प्रकारच्या सेवेमध्ये संलग्न होतात, एकत्रित येतात, उत्सव असेल, अजून काही असेल, तर त्यावेळी आपण कशा प्रकारे आपल्या वैष्णव संबंधांना टिकवून ठेवून त्या सेवा केल्या पाहिजेत. कारण कुठल्याही प्रकारची सेवा किंवा मॅनेजमेंट करताना थोडेफार मतभेद होतात, पण त्या मतभेदांना दुर्लक्ष करून आपण वैष्णव संबंध कसे टिकवून ठेवले पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण आपली आपली सीमा उल्लंघन केलं नाही पाहिजे वैष्णव एटिकेटचं. There is what is called Vedic management. Management, we generally think, well, it's something material. And in management, we have to take certain decisions. But management is not, can be something material, but within our Vedic culture, management, which is very much in the connected with proper, let's say, governance at whatever level, there are some basic guidelines that are there, and the more one is understanding about Vedic management, and the more one is purified in consciousness also, as we were reading the other day, the instruction of Rishabhadev, one should not take on different leadership positions within society unless one can be properly addressing and helping the individuals. So sometimes, yes, management, one has to correct, one sometimes may have to chastise also, or punish. In government, Vedic management, punishment is there, but there are guidelines which one needs to know, and mainly or primarily, it will depend very much on our level of training, our level of consciousness, because we know how in the Vedic culture, those who are in leadership position, they are meant to be simultaneously expert and knowledgeable both materially and spiritually. So when that combination is there, we will be able to manage more in keeping with what is recommended in Shastra. तर व्यवस्थापनामध्ये वैदिक पद्धतीचं पण व्यवस्थापन आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काही नियम आहेत, काही नियमावली आहेत, त्यानुसार प्रत्येकाने आपापली कर्तव्य बजावली पाहिजेत. आणि जसं ऋषभदेव महाराज त्यांच्या शिकवणीमध्ये सांगतात की एखाद्याने लीडरशिपचे पद स्वीकारलं नाही पाहिजे जोपर्यंत तो त्याच्यावरती निर्भर असलेल्या लोकांचा उद्धार करू शकत नाही. तर त्याचप्रमाणे वैदिक व्यवस्थापन म्हणजे जो लीडर आहे तो दोन्ही गोष्टींमध्ये निपुण असला पाहिजे, आध्यात्मिक ज्ञानामध्ये देखील आणि भौतिक ज्ञानामध्ये देखील, जेणेकरून तो व्यवस्थितपणे सर्व गोष्टींना सांभाळू शकेल. It probably would be helpful
to introduce some either courses or seminars on management, actually, because it's an important reality aspect of of our society. In every temple, some management needs to take place on a daily basis, and to run a society as well, and to deal with people. So there are various guidelines that are given in the Shastra that could be helpful for all of our devotees. तर आपल्या प्रत्येक मंदिरांमध्ये काही ना काहीतरी व्यवस्थापन तर नक्कीच चालू असतं आणि त्यामुळे काही कोर्सेस, काही सेमिनार्स या वैदिक व्यवस्थापनाच्या आधारावर आपण सुरू केले पाहिजे, जेणेकरून सर्वांना याचं मार्गदर्शन मिळेल. कारण शास्त्रांमध्ये सर्व गोष्टींचा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. Vedic leadership. Yes, something else. One more question was very nice answer. This was about Vedic management. At the same time, one more thing which comes, especially when we render services, is while we do services, we also have an expectation after doing the services, or sometimes we feel dissatisfied with one kind of service. So how was it in very traditional Varnashram system that each person having his own Varna was satisfied in his own Varna, not comparing with others? Because here also when we are entering, sometimes devotees tend to compare that I got this service which is inferior service, appears to be, and this person got a better service which is more lucrative, more attractive. So what is that parameter for having that satisfaction in whatever service we are doing? धन्यवाद महाराज तुमच्या उत्तराबद्दल. आणखी एक प्रश्न असा आहे की जेव्हा आपण सेवा करतो तर बऱ्याचदा सेवा करताना त्या सेवेतून काहीतरी अपेक्षा असते किंवा कधीकधी असंतुष्टता निर्माण होते. तर वैदिक वर्णाश्रम पद्धतीमध्ये ही अशी काय व्यवस्था होती ज्याद्वारे लोक आपापल्या वर्णानुसार कार्य करत होते आणि ते एकमेकांशी कॉम्पिटिशन करत नव्हते, तुलना करत नव्हते, जी जनरली आपण पाहतो की आपल्या सोसायटीमध्ये तशी होते. कोणाला वाटतं की मला निकृष्ट प्रकारची सेवा दिली आहे, कोणाला वाटतं त्याला जास्त उच्च प्रतीची सेवा दिली आहे, मला ती मिळाली तर बरं राहील. तर ह्या सगळ्या भावना कशा त्यावेळी येत नव्हत्या? Well, from the Bhagavad Gita we can understand how one of the important instructions given by Lord Krishna is not to be attached to the results of our activities, isn't it? We should be attached to performing our activities to the best of our ability, but the results are actually up to Krishna. That is one aspect. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये एक महत्त्वाचा उपदेश देतात की आपल्याला आपल्या कार्यांच्या प्रती आसक्त त्या कार्यांमधून येणाऱ्या फळाप्रती आसक्त राहायचं नाहीये. And the other aspect is any activity in the service of Krishna, any activity within the system of Varna and Asrama, when performed for the pleasure and the satisfaction of Krishna, that activity in itself is meant to be, when performed in the proper consciousness, fully satisfying, isn't it? Krishna explains also in the Bhagavad Gita, activities, see, materially speaking, if our consciousness is materially infected, then we will start to compare. This service is better, that service is better. But when we understand, that's what our recent acharyas, beginning with Srila Bhaktivinoda Thakur, have tried to emphasize,
when putting the word Daiva, Daiva Varnasrama. Daiva Varnasrama is that same system where we understand, regardless of our position within the social system, that activity, when performed for that pleasure and satisfaction of Krishna, should be fully satisfactory for us as well. So we should know, it's one of the basic concepts in our philosophy, that Krishna is pleased not so much by the activity, but by the consciousness in which we perform the activity. Krishna is pleased by the amount of love and devotion. It is secondary what the activity is. So that kind of consciousness, that kind of understanding, all of us, we need to develop, and then any service that comes our way, we should be happily taking that up, and we should feel fully satisfied. तर महाराज म्हणतात की जेव्हा आपण एखादी सेवा करतो तर आपण ही ह्या भावनेमध्ये करतो की मी माझ्या गुरूंच्या किंवा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करत आहे. त्यावेळी ती सेवा केल्यानंतर आपल्याला देखील संतुष्टी मिळते. पण जर आपण भौतिक चेतनेमध्ये असू तर आपण सदैव ही तुलना करत राहू की ही सेवा चांगली का ती सेवा चांगली, आणि असंतुष्ट राहू. तर भगवंत कुठलं तुम्ही कार्य करत आहात हे पाहत नाहीत, तर तुम्ही कुठल्या भावनेनं करत आहात, तुमची चेतना काय आहे त्याच्या मागे हे पाहतात. आणि त्यामुळे आपण म्हणतो की लव्ह अँड डिवोशन म्हणजे प्रेममयी सेवा. तर भगवंत त्या प्रेमाचे भुकेले आहेत, प्रेम भगवंत पाहत आहेत. That very well known verse and instruction in the Bhagavad Gita, Tesam satata yuktanam bhajatam priti purvakam. When that priti purvakam, when that activity is performed with love and devotion, then Krishna reciprocates, dadami buddhi okamtam idamam upayanti te. So our satisfaction actually comes when we are able to attract the attention of Krishna by whatever service or seva may be taken up. तर ज्यावेळी भजताम प्रीतिपूर्वक म्हणजे आपण कोणतीही सेवा अतिशय प्रीतिपूर्वक करतो तेव्हा ददामी बुद्धी गमतं, त्यावेळी भगवंत आपल्याशी आदान प्रदान करतात आणि त्यामुळे आपल्याला संतुष्टी प्राप्त होते. Yes, but that will become a problem if our consciousness is not properly purified. मात्र जर आपली पूर्ण चेतना पूर्ण शुद्ध झाली नसेल तर नक्कीच आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेश येऊ शकतात. Okay. Jai Grantaraj Srimad Bhagavatam ki Jai Sri Prabhupada ki Gaura Premanande. परम पूज्य भक्ति राघव स्वामी महाराज की जय, शील प्रभुपाद की जय.